नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि विहा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 10 आणि 11 तारखेला कोर्स होता. मी बऱ्याच जणांना ॲडमिशन देऊ शकले नाही, त्यामुळे 24-25ला कोर्स ठेवला आहे. तर ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल, म्हणजे 4th सॅटरडे आणि संडे. काही लोकांनी तक्रार पण केली होती की तुम्ही एखाद वेळेला 2nd सॅटरडेच्या ऐवजी 4thला ठेवा, आम्हाला 4thला सुट्टी असते, म्हणून या वेळेला 24-25ला ठेवण्याचा प्रयत्न केला. ज्याला कोणाला चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर चौकशी करा आणि 25 तारखेपर्यंत तरी रजिस्ट्रेशन करा. शेवटच्या दिवशीपर्यंत थांबू नका, म्हणजे माझ्यावर नाही म्हणायची वेळ येत नाही. आज हायडेनबर्गचा गोंधळ चालू आहे. त्यांनी सेबी चीफ यांच्यावर काही आरोप केले. सेबी चीफ आणि त्यांचे मिस्टर यांनी दोघांनी अडाणी ग्रुपमध्ये काही गुंतवणूक केली होती असं म्हणणं. म्हणजे अर्थातच ही ॲलिगेशन्स आहेत किंवा आरोप आहेत. फारसं तथ्य या आरोपात नाही दिसत, पण तरीही काही प्रमाणात मार्केटवर याचा परिणाम होऊ शकतो. अर्थातच गेल्या वेळी इतका परिणाम होईल असं दिसत नाही आहे. प्रत्येकजण यावेळेला सावध आहे. गेल्या वेळेला लोक सावध नव्हते, त्यामुळे धनाधन अडाणी ग्रुपचे शेअर पडले होते. आज तेवढा परिणाम होईल असं वाटत नाही, पण मार्केट तेजीत राहिलं तरी अडाणी ग्रुपच्या शेअरमध्ये तेजी राहणार नाही. काही अंशी शेअर मंदीत राहते. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 407 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची सुद्धा खरेदी आहे 3,980 कोटीची. क्रूड मात्र पुन्हा वाढलाय 79.73च्या लेव्हलला क्रूड गेले. बरेचसे रिझल्ट मी शुक्रवारी सांगण्याचा प्रयत्न केला होता. एखाद वेळेस एखादा रिझल्ट रिपीट होण्याची शक्यता आहे. BDL भारत डायनॅमिक्स याचा रिझल्ट कमजोर लागलाय. प्रॉफिट 82.8% कमी झालाय. रेव्हेन्यू 35.8% कमी झालाय. बऱ्याचशा डिफेन्स कंपन्यांचे शेअर आवाच्या सवा वाढले, त्यामुळे सावधगिरी बाळगायला पाहिजे. अमर राजा पियाजो बरोबर त्या अमर राजाने करार केलाय. सिमेंट्सचं प्रॉफिट 27% वाढलाय, रेव्हेन्यू 7% वाढलाय, मार्जिन 13% वाढलाय, ऑर्डर इनफ्लो 18% वाढलाय. फक्त एनर्जी सेगमेंटमध्ये 2% डिग्रोथ आहे. पण सिमेंट्सच्या बाबतीत एक गोष्ट झाली आहे की कोटकने सिमेंट्सवर एक रिपोर्ट दिलाय आणि त्यांनी 4,200चं टार्गेट दिलंय. म्हणजे सिमेंट्सच्या शेअरचा भाव तर वाढलेला आहेच, पण याचा परिणाम किती होतो हे बघायला लागेल. एका बाजूने रिझल्ट चांगला आहे आणि एका बाजूने टार्गेट कमी केलं आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिझल्ट चांगला आहे. माझगाव डॉकला ONGCकडून 4,636 कोटीची ऑर्डर मिळाली. मेट्रो यावेळेला
केमिकल कंपन्यांचे रिझल्ट सुधारलेले दिसत आहेत. गेल्या वेळेसारखी स्थिती नाही आहे. मेट्रोपोलिसचा रिझल्ट चांगला आला आहे. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन वाढलं आहे. IOL केमिकलचा रिझल्ट खराब आहे. मेट्रो ब्रँड्सचा रिझल्टही कमजोर आहे. ॲडव्हान्स एन्झाईमचा रिझल्ट चांगला आहे. प्रत्येक गोष्ट वाढली आहे. अरविंदो फार्माचा रिझल्टही चांगला आहे. ग्लोबल संकेत नॉर्मल होते. असं काही चांगल्या किंवा वाईट बाजूने परिणाम होईल असं काही दिसलं नाही. सरकारने 8 नव्या रेल लाईनला मंजुरी दिली आहे. 24,657 कोटींच्या प्रोजेक्टला रेल्वेच्या सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे 3.60 लाख कोटी एवढे खर्च करून 3 कोटी घरं पंतप्रधान आवास योजनेखाली बांधली जाणार आहेत. कुठले मंदीत कुठले तेजीत हे टिपून ठेवा, वॉचलिस्टवर ठेवा आणि मग जर आपल्याला वाटतंय त्याप्रमाणे शेअरमध्ये हालचाल दिसली तर पहा. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, घाबरून जाऊ नका, समजावून घ्या. म्हणजे साकुमाचा एक्स बोनस होता, 10 तारीख रेकॉर्ड डेट होती, 9 तारखेला एक्स डेट होती. म्हणजे जेवढा बोनस दिला असेल तेवढ्या प्रमाणात शेअरचा भाव कमी दाखवेल. त्यामुळं जो भाव दाखवला असेल, अरे बापरे एवढा भाव कमी झाला का, आता मी रसातळाला गेलो किंवा गेले, असा घाबरून जाऊ नका. थोडंसं वाचायचा अभ्यास करायचा प्रयत्न करा. शेअर कुठले तेजीत असतील याची एक लिस्ट करून घ्या. अनूप इंजिनिअरिंग यांना 100 कोटीची ऑर्डर मिळाली. कोल इंडिया, मुथूट मायक्रो फायनान्स, अमर राजा बॅटरी, सुप्रजितची बायबॅकवर बैठक होणार आहे. मेट्रोपोलिस, आरती इंडस्ट्री रिझल्ट चांगला आहे. विनती ऑर्गॅनिक्स बरेच दिवसानंतर रिझल्ट चांगला आला आहे. सुप्रिया लाईफ यांचा पण रिझल्ट चांगला आहे. एक्सेल EXCEL रिझल्ट चांगला आहे. दिवगी TTS, सिमेंट्स सांगितलं मी. सिमेंट्सचं काय होतं आहे हे पहा, कारण एकदम 4,200चं टार्गेट म्हणजे लोक घाबरत आहेत आणि सिमेंट्सच्या शेअरचा भावही खूप वाढला आहे. तर कसं रिॲक्ट होतं आहे हे बघावं लागेल. होना असा चांगला आहे रिझल्ट. स्टोव क्राफ्ट, PNC इन्फ्रा, लुपिन, ज्योती CNC ही तोट्यातून फायद्यात आली आहे. कोपरान, EMS, हिरो मोटो, ज्युबिलंट फूड, ब्रिटानिया, युरेका फोर्ब्स, ग्लेनमार्क लाईफ, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इनोव्हा कॅप्टॅन, माझगाव डॉक्स, इन्फो एज. आणि इन्फो एजचं बरोबर सिमेंट्सच्या उलट इन्फो एजचं टार्गेट नोमुरानी 8,280 दिलाय. आणि कोवाई KOVAI, तर याच्याकडे लक्ष द्या. काय होत आहे बघा, मगच एंट्री घ्या. तर मंदीमध्ये कोटक
सिमेंस, टाटा स्टील, स्टील अथॉरिटी, मास्टेक मॅनेजमेंट स्टाफनी राजीनामा दिलाय म्हणून, भारत डायनॅमिक्स रिझल्ट खराब, CASC रिझल्ट फारसा चांगला नाही आणि सन TV हे 5-6 शेअर मंदीत राहू शकतात. कोटक, सिमेंस, टाटा स्टील, स्टील अथॉरिटी, मास्टेक, भारत डायनॅमिक्स, CASC आणि सन TV. तरी बघूया काय काय होत आहे. म्हणजे सेबी चीफवर हायडेनबर्गने केलेले आरोप आणि त्याला मार्केट कसं रिॲक्ट करत आहे हे आज बघावं लागेल. ते आपल्याला मार्केट उघडल्यावर समजेलच. नमस्ते.